नमस्कार, इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे पाणीपुरी। तर पाणीपुरी बनवण्यासाठी कोथिंबीर 1 बाउल, पुदिना 1 बाउल हे दोन्ही धुवून घेतलेले आहे। अर्धी वाटी गूळ आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2-3 तुकडे आल्याचे, 50 ते 60 ग्रॅम चिंच, अर्धी वाटी खारी बुंदी आणि पाणीपुरी आहेत। ह्या पुऱ्या विकत आणलेल्या आहेत। आणि पाणीपुरीचा मसाला 10 रुपयाला ते पॉकेट मिळतं। अर्धा चमचा सैंधव मीठ आणि चाट मसाला अर्धा चमचा। हे पॉकेट मिळतं पाणीपुरी मसाल्याचं 10 रुपयाला। तर आता आपण सुरुवातीला हे पाणी बनवून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे लागते त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। सैंधव मीठ, हिरवी मिरच्या आणि आल्याचे 2-3 तुकडे हे आपण वाटून घ्यायचे आहे पहा। आणि याच्यामध्येच आता आपण कोथिंबीर घ्यायची आहे। आपल्या हातात बसेल एवढी कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे। आणि हे कोथिंबीर सुद्धा आता आपली वाटून झालेली आहे। आणि याच्यामध्येच पुदिना घेतलेला आहे। पुदिनासुद्धा आपण हातात मावेल एवढा। आणि याची चांगली पेस्ट तयार करायची आहे। वाटताना अगदी थोडेसे पाणी घेऊन वाटायचे, जास्त पाणी टाकायचे नाही। आणि वाटल्यानंतर मग 1 ग्लास पाणी याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। हिरवी मिरची, पुदिना, आले आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण या पातेल्यामध्ये पुरणाच्या चाळणीने चांगली गाळून घ्यायची आहे। आता आपण चिंच भिजत घालणार आहोत। चिंच फोडताना त्याच्यामध्ये काही चिंचुका वगैरे किंवा चिंच टरपलं असेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे। आता स्टीलच्या डब्यामध्ये मी चिंच घेतलेली आहे। आणि सुरुवातीला आपण चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी जो गूळ घेतलेला आहे तो गूळ आणि ही चिंच आपण भिजत घालणार आहोत। भिजलेली चिंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत, म्हणजे त्याची पेस्ट तयार करायची। आणि पाण्यामध्ये हे गूळ विरघळून जातो, गुळाचं पाणी होऊन जाते, ते आपण या चाळणीने गाळून घ्यायचे आहे। आणि चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चिंच 2 झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ भिजत घालायचा आहे। 1 ग्लास पाणी ओतून भिजत ठेवायचे। जवळजवळ अर्धा तास ही चिंच भिजून द्यायची आहे। आता आपण चिंच भिजली का ते पाहू। पहा, पाण्यामध्ये गूळ विरघळून गेलेला आहे आणि चिंचही चांगली भिजलेली आहे। तर हे पाणी आपण त्या पुरणाच्या चाळणीने या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचे। आणि जी खाली चिंच राहील ती चिंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे।